सुरुवातीला तुम्ही 1 महिना वापरा, मग नंतर 10 दिवस वापरायला सुरुवात करा, अल्टरनेट डे वापरा, पण रोज एक गेली पाहिजे पोटामध्ये, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचं तारुण्य परत आलेलं आहे, जी वार्धक्याकडे चाललं ती परत खेचून मागे घेतलेलं आहे. त्यामुळे इतकं सुंदर हे प्रॉडक्ट आहे आणि तुम्ही खाऊ शकता. घ्यायला सुरुवात करा. पुढचं प्रॉडक्ट जे आहे फायटोग्रा. हे काय करतं आहे फायटोग्रा प्रॉडक्ट, की हे पुरुषांमध्ये जी होणारा आपण नपुंसकता आहे किंवा स्पर्म्स आहे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवतो, किंवा डायबिटीसमुळे किंवा आजारपणामुळे किंवा आपण म्हणू तुमचं मसल शैथिल्यामुळे सुद्धा तुम्हाला कुठल्या याची इच्छा होत नाही, मग त्यासाठी तुम्हाला हा दिला जातो. मेनली स्पेशली इज फॉर द वीकनेस ऑफ द मसल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्पर्म्स काउंट कमी असेल, तुमच्यामध्ये ताकद नसेल आणि त्याच्यात चांगलं स्पर्म्स नसतील, त्यामुळे गर्भधारणा राहू शकत नाही, नपुंसकता येते, मग ह्याच्यावर हा एक खूप चांगला असा आपल्याकडे रिझल्ट देणारा हे औषध आहे. आता दुसरं आहे ऑर्थोरिच केअर. ऑर्थोरिच केअर काय काम करते? ऑर्थोरिच कॅप्सूल पण आहे. ऑर्थोरिच हे काय करते? तर हे तुमच्या तुमच्या जॉईंट्स पासून तुमच्या सगळ्या अगदी म्हणजे आपण म्हणू की जे तुम्हाला संधिवात होतो आहे, वाताचे जेवढे काही प्रकार, हाडांचे जेवढे काही विकार आहेत त्या सगळ्या विकारांवर तुम्हाला ऑर्थोरिच काम करते. म्हणजे सकाळचं असं आखडून जाणं किंवा झोपेमध्ये जॉईंट्स दुखणं, कंबर दुखणं, वळताना दुखते, बसताना उठताना दुखते, पाय सरळ होत नाही पटकन, किंवा हात जोडून होते. एक तुम्हाला आता छोटंसं लाईव्ह उदाहरण देते. बरेच वेळा मी स्वतःवरच का बोलते, कारण कोणाला कदाचित ते आवडत नाही. आपण स्वतः रिझल्ट घेतलेत म्हणतात आपण आपला अनुभव सांगतो. मला जेव्हा मी आता ऑस्ट्रियातनं आली तर इकडे आल्यानंतर मला जो काही एकदम इम्युनिटीचा असा त्रास झाला, कारण तिथे म्हणजे हवा शुद्ध आणि इथे बघ आपल्या याच्यात आले, असं नाही की जन्मली तर इथे, पण तरी सुद्धा तो त्रास झाला प्युरिटी आणि एकदम पोल्युशनचा. आणि नंतर जे काही व्हायरल इन्फेक्शन होतंय, कुठला तो आता झिका व्हायरस आला त्याचंही इन्फेक्शन मला झालं होतं, त्याच्यामध्ये जॉईंट्स दुखायला लागले होते. पण आपला हा जो ऑर्थोरिच कॅप्सूल्स मी घेत होते तेव्हा हे नव्हतं. ओके, प्लेटिंग जे औषध आहे ते सुद्धा मला सरांनी लगेच दाखवलं आणि त्यांनी तुम्हाला मी सांगते असा काही फास्ट रिझल्ट आला की माझे जे काही 1,26,000 माझी काउंट आला होता, तो 2 दिवस माझं कंटिन्यू केलं होतं. मी औषध आणल्याने 2 दिवस घ्यायला लागले, तर माझा 3ऱ्या दिवशी परत ब्लड टेस्ट झाला, त्याच्यात मध्ये 2,27,000 माझे हे प्लेटलेट्स माझे रिझल्ट आलेला होता. तुम्ही एवढा रिझल्ट त्याच्यात आला. आणि तेव्हा मी सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस घेत होते. ठीक आहे, पपईचा तो ज्यूस घ्यायला लागले होते, कारण हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे आणि मला कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही. इनफॅक्ट माझी लवकर सुरुवात झाली रिकव्हरीला. ओके, आता कोणाला कळेल का माझे हात काही होत आहे. तर हे जे काय तुम्हाला ऑर्थोरिच काय काम करतं, तर होणारी जे स्तंभनं आहेत, जॉईंट पेन आहे, गुडघ्यातले, कमरेतले, हाडातले जितके काही विकार आहेत त्या सगळ्या विकारांवर तुम्ही हे देऊ शकता. ओके, आपल्या घरातल्यापासून आई वडिलांपासून पहिले ही सुरुवात करा द्यायला. ठीक आहे. दुसरं आहे अँटी ॲलर्जी. ते काय आहे तर आपल्याला बघा सकाळी उठल्या शिंका येतात की नाही बऱ्याच वेळा, म्हणजे कोणाकोणाला ती ॲलर्जी असते. अजून एक काय होतं की डोळ्यातनं पाणी येणं, डोळ्याची जळजळ होणं, सारखी वरचेवर हवामान बदलल्यामुळे सर्दी होणं, किंवा धूळ मातीची ॲलर्जी होणं, हे काय आहे, किंवा अंगावर पुरळ येणं, हो की नाही, या काही ॲलर्जी होतातच. डॉक्टर म्हणतात काय नाही सापडे ॲलर्जी होणे, याची ॲलर्जी त्याची ॲलर्जी असं सांगतात. मग या कुठल्याही प्रकारची अनुवंशिक असो किंवा तुम्हाला होणाऱ्या काही औषधांची ॲलर्जी असो, या सगळ्या आपल्या ही जी अँटी ॲलर्जिक आहे त्या औषधांनी हे बरं होतं. ठीक आहे, कधी घ्यायचंय? सकाळी अनावश्यकपोटी घ्यायचं आहे. 30 ml घेऊन टाका, सगळे त्रास निघून जाईल, तुमची त्वचा आणि केस मस्त होणार. मेन फोकस काय, तर तुम्ही आत छान तर बाहेर छान, आत खराब तर बाहेर खराब, सिंपल सी गोष्ट आहे. आता झायमोरिच काय काम करते? झायमोरिच तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम करते. तुम्हाला जेवढे काही पोटातले विकार आहेत, काय काय पोटातले विकार असं सांगा बरं मला. हा, गॅसेस, अपचन, अजून काय, आंबट, अजून पोटदुखी, अजून जंतुमणी, अजून
जे खाल्लेलं आहे त्याचं विघटन नीट न होणे, ओके, किंवा शरीरामध्ये ते नीट त्याचे शोषले न जाणे, रक्तामध्ये पचन नीट न होणे. पचन नीट न झाल्यामुळे काय होतं, ते सगळं फटाफटा बाहेर निघून जातं. त्याचा रस जो आहे तो रस चांगला होऊन शरीरामध्ये तो शोषला गेला पाहिजे, की तो रक्तात गेला पाहिजे. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कशाने बऱ्या होणार आहेत आपल्या, तर झायमोरिज. तुमच्या जे काही शरीरातल्या प्रॉब्लेम्स आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या अतड्यांच्या, ह्या सगळ्या हे बरं करायला मदत करतात. ओके, सो तुम्हाला जर का कोणाला कधी ऍसिडिटी झाली किंवा त्याचं अल्कलाईन करण्यासाठी तुम्हाला झायमोरिज आणि ॲलोवेरा, ठीक आहे, हे तुम्ही 2 गोष्टी देऊ शकता त्यांना. सिंपल सी. आता तुम्हाला खूप करपट ढेकर होत आहे, अपचन होतंय, त्रास होतोय, पोट साफ नाही होते, काहीतरी होते, खूप चिडचिड होती, हो की नाही, वात खूप वाढला आहे. सो ॲलोवेरा आणि झायमोरिज ह्या 2 गोष्टी की तुम्ही त्यांना देऊ शकता आणि हे त्या तुम्हाला चांगला रिझल्ट देतो. ओके. लोहरिज, जेव्हा तुमच्या रक्तामधल्या लाल पेशी कमी होतात